इडली रव्याचा उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी 3 वाट्या इडली रवा व 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून थोडंसं पाणी ठेवून एखादा तास भिजू घातलेली आहे। हे दोन्ही मिश्रणवरचं पाणी काढून घ्यायचं आहे। इडली रव्यामध्ये आपल्याला भिजवलेली उडदाची डाळ टाकून घ्यायची व मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केलेलं सर्व साहित्य एका मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून आपण नेहमी जसं वाटतो तसं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि थोडासा अर्धा चमचा सोडा घालून हे पीठ मिक्स करून 15 मिनिट झाकून ठेवायचे आहे। तर या पिठाचे आपल्याला उत्तप्पे करून घ्यायचे आहेत। उत्तप्पा करण्यासाठी तवा ठेवलेला आहे। तव्यावरती आपण तेल टाकून स्प्रेड करून घेतलेलं आहे एका कांद्याने आणि हवं तसं आपल्याला जाड पातळ उत्तप्पा आपण स्प्रेड करून घेतला। त्यावरती टोमॅटो टाकून घेतलेत, कांदा टाकून घेतलाय, कोथिंबीर टाकून आणि लाल तिखट थोडंसं स्प्रेड करून घ्यायचे, झाकण ठेवायचे आणि व्यवस्थित तेल सोडून भाजून घ्यायचे। एक साईड छान झाल्यानंतर पलटून घ्यायचे, दुसरी साईड पण आपण छान भाजून घ्यायची। तयार आहे आपला मसाला उत्तप्पा।